यावेळेत टाईम सांगेन तर सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि माझी सगळी किचनची कामं आवरलेली आहेत आणि आता आम्ही जायला निघालेलो आहोत कल्पनाकडे. कल्पना आणि अरुणा तिथं जवळपासच दोघींचे गावं आहेत, तर दोघीही बहिणींना भेट होईल. आणि इकडे मी साडी वगैरे घेतलेली आहे. हे कल्पनासाठी साडी, बांगड्या, ब्लाऊज पिसा, दस्ती, टोपी हे सगळं. एक मेहंदीचं कोन म्हणजे 2 ठेवलेले होते, तर एक मेहंदीचं कोन घेतलेलं आहे, म्हणजे कल्पना नाही तर तिची मुलगी तरी लावेल, कारण माझ्यापाशी असेच पडून होते आणि ठेवल्या ठेवल्या खराब पण होतात ते. आणि इकडं आणखीन एक साडी घेतलेली आहे मी. ही साडी अरुणाच्या सासूबाईसाठी घेतलेली आहे, म्हणजे त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे म्हणून मी साडी घेऊन जात आहे. तर इकडं सगळं मी आवरून घेतलेलं आहे. एक डोसा पॅन पण मी घेतला, जे नवीन आणलेला होता. परवा दीपक कॅन्टीनला गेलेला होता, तर तिथून हे डोसा पॅन आणलेलं होतं. पण कल्पना म्हणत होती, ताई माझ्याकडे डोसा पॅन नाही आहे, जे अगोदरचं होतं ते खराब झालेलं आहे. तर एक डोसा पॅन घेतला, छोट्या मोठ्या काही वस्तू घेतल्या, पिशवी भरलेली आहे, म्हणजे इकडं बॅगा रेडी आहेत, टिफिन पण भरलं आहे यांचं, आणि तांदळाचा एक कट्टा पण घेतलेला आहे. आणि इकडे दिनेश रेडी होत होता आणि तसंच ते पोतं एकट्याला उचलत नव्हतं, मग दोघं भाऊ मिळून ते पोतं घेऊन गेलेले आहेत. तर सगळं कारमध्ये ठेवलेलं आहे. टिफिन भरलं पतिदेवांसाठी, सगळं आवरलं. म्हणजे कुठंतरी जायचं तर सगळ्यांचं आवरून जायचं असं नसतं की स्वतःचंच आवराने निघा, सगळ्यांचं बघायचं असतं. दिवसभराचं खाणं पिणं त्यांचं काय काय आहे सगळंच बघायचं असतं. मग त्या नादामध्येच मला खूप लेट तर होतो, धावपळ खूप होते माझी, सगळं आवरून निघायचं असतं. आणि बघू शकता वातावरण खूप भयानक ऊन आहे. या उन्हाचा तरी इतका वैताग आलेला आहे ना, खूप गरमी होते. किचनमध्ये जावं तिथं तरी पूर्ण घामानं आंघोळ होते, बाहेर यावं तर इतकं ऊन असतं की नको वाटतं ते उन्हाला. म्हणजे कुठेतरी फॅन किंवा कूलर ऑन करावं आणि निवांत बसावं, कुठेही जाऊ नये ना कुठलं काही करावं असं होतं. पण तसंही जमणारच नाही आहे, कारण काही ऑप्शनच राहत नाही आपल्याकडे. तर फायनली आम्ही सगळेजण जायला निघालेलो आहोत. तर इकडं बघू शकता उदगीरला आलेलो आहोत आणि इथं इतकं ट्रॉफिक उदगीरला की 5 मिनिट तरी ती गाडी तिथून काढण्यासाठी. म्हणजे जास्त ट्रॉफिक कुठं असतं, चौरस्ता म्हणजे शिवाजी चौक, तिथं चारही बाजूनं गाड्या येतात, त्यामुळे ना खूप ट्रॅफिक जाम होतं तिथं. तर इथंच आम्हाला थोडा वेळ जास्त लागला. आणि उन्हामध्ये हवा पण कुठून येत नव्हती, इतकी दगदग होत होती ना, असं वाटत होतं कधी एकदाचं हे ट्रॉफिक संपेल आणि कधी एकदाचं पुढे जावं, म्हणजे यामधून बाहेर निघावं. तर फायनली ट्रॉफिकमधून बाहेर निघालो आणि आम्ही बेकरीपाशी येऊन थांबलो आणि काही खायला घेतलेलं आहे, म्हणजे ब्रेड बिस्किट हे ते थोड्याफार वस्तू घेतल्या. आणि आता फायनली आम्ही कल्पनाच्या घरी येऊन पोहोचलेलो आहोत. तर बघू शकता खूप भयानक ऊन आहे, तरी पण काही ऑप्शन नव्हतं कारण घरातली कामं आवरून येता खूप लेट झालेला होता आणि ऊन पण झालेलं आहे. तर असं हे ऊन सावली चालतच राहते. आल्यानंतर अगोदर गळाभेट झाली आमची. तर आता फायनली आम्ही घरात निघाले आहोत आणि आंबे उतरवलेले आहेत. तर बघावं तिकडे आंबे दिसत आहेत, म्हणजे अंगण भरलेलं आहे आंब्याने बकिटात टोपल्यात. म्हणजे बघावं तिकडे आंब्याचा सर्वा झालेला आहे आणि इकडच्या साईडला शेंगाचं वेल दिसत आहे, म्हणजे शेंगा पण काढलेले आहेत शेतामधल्या. तर ते पण वेल ठेवलेलं आहे आणि इकडं थोडीशी आंबे कट करून ठेवलेत पाण्यामध्ये, म्हणजे इथं जे मशीन दिसत आहे ना कडबा कट करण्याची, त्याच्यावरती आंबे म्हणजे कैऱ्या कट करत आहेत लोणचं घालण्यासाठी. तर ते सगळं बघितलं आणि आता आलेलं होतं आतमध्ये. आणि सोम्यासाठी मी चॉकलेट, परत इकडं हे सगळं खाण्यासाठी आणलेलं होतं, बिस्किट वगैरे. तर तेच तिला दिलेलं आहे. तर चॉकलेट हे मुलांचे फेवरेट असतात, तर तेच खायला घेतलेले आहे सौम्या. आणि इकडं आमची चर्चाही सुरू आहे, म्हणजे सगळ्यांचा आनंद तुम्ही बघू शकता, खूप आनंद झालेला आहे. सौम्या तरी दररोज फोन लावायची की मावशी कधी येणार, दीपक भैया कधी येणार, दिनेश भैया कधी येणार, तिचं सुरूच राहायचं दररोज. म्हणजे येईपर्यंत कल्पनाला पण वाटत होतं की ताई आता येणार नाही, कारण दीपक आता परत जाणार, जास्त दिवसाची सुट्टी नसते दीपकला. तरी पण मी म्हणलं दीपक जाईपर्यंत एक वेळा येऊन तुम्हाला सगळ्यांना भेटून जाईन. आणि फायनली तो दिवस आज आलेला आहे. तर इकडं सौम्या, आयुष सगळेजण बसले आहेत, तिकडं सगळ्यांची मस्ती सुरू आहे. आणि मी करत आहे लिंबू शरबत. तर लिंबाचं झाड कल्पनाच्या घरीच आहे, तर खूप सारे लिंबू लागलेले त्यामध्ये. आणि म्हणत आहे हवेनं पण खूप सारे गळत आहेत ताई, तर खूप सारे लिंबू काढून ठेवलेले आहेत तिनं. तर इकडं लिंबू, साखर, थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि लिंबू शरबत मी करत आहे. आणि कल्पना तोपर्यंत स्वयंपाकाची तयारी करत आहे. म्हणजे सकाळी फोन लावलेला होता कल्पनानं, म्हणत होती ताई मला पुरणपोळ्याच करायच्या होत्या. पण मी काय म्हणलं तिला, मी यायचं नक्की नाही, म्हणजे आज येतो का उद्या येतो मलाच माहिती नव्हतं, कारण इतका गोंधळ चालू आहे ना घरी, तुम्ही बघत असता कसं असतं. म्हणजे दररोज कुठेतरी कुठे जात आहोत, त्यामुळे ना घरची कामं माझी व्यवस्थित होत नाहीत, खूप लेट होत आहे, सगळ्यांचं आवरायचं असतं. त्यामुळे मला तिनं जेव्हा फोन लावलेला होता तेव्हा ना काय सांगू हे जमलंच नाही. मी म्हटलं आज येते का उद्या येते मला पण माहिती नाही, त्यामुळे तिला पण काही जमलं नाही, म्हणून तिनं काही स्वयंपाक केला नाही. म्हणजे आल्यानंतर करूया म्हणून बसलेली आहे. एकतर आता गरमी आहे ना, काही बनवून ठेवलं तर खराब होतं.
म्हणून तिनं काही पुरणपोळ्या बनवलेल्या नव्हत्या. तर आता इकडं चपातीसाठी पीठ मळून ठेवलेली. मी म्हणले साधा स्वयंपाक कर, कारण आता थोड्या वेळात आम्ही परत जायला निघणार आहोत आणि अरुणाकडे पण जायचं आहे. म्हणजे कल्पना आणि अरुणा या दोघी बहिणींची गावं जवळपासच आहेत, तर तिच्याकडे पण जायचं आहे मला. तर म्हणलं थोडंसं लवकर स्वयंपाकाचं आवरूया आपण दोघी मिळून, आणि अरुणाकडे पण जाते. तिच्या सासूच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यांना पण भेटायचं आहे मला. तर जाऊन त्यांनाही भेटून येते. आणि अरुणाही पण संगच येणार आहे आमच्या, म्हणजे सोनाला जाणार आहे, ती माहेरी जाणार आहे आईकडे. त्यामुळे ती म्हणत होती, ताई मी एसटीला येणार नाही, तुम्ही तर येतच आहात ना, तर आपण सगळेजण जाऊया एकत्र. तर ठीक आहे म्हणलं, तोपर्यंत थांब. तर तिच्याकडे जायला थोडासा मला लेटच झालेला होता. तर इकडं कणिक मळून ठेवलेलं आहे चपातीसाठी. भात वरण हे बनवलेलं आहे. भाजीसाठी म्हणत होती काही नाही येत आहे, पण शेतामध्ये यांनी भाज्या लावलेल्या आहेत, बघू शकता इकडं. फुलं लावलेली आहेत शेवंतीची, आणि मटकी, भेंडी, ककडी, खूप साऱ्या भाज्या लावलेल्या आहेत. पण भेंडी वगैरे आता काढलेली आहे, म्हणत होती आता त्याची रास झालेली आहे. तर काही भाजीचे आम्ही सगळे काढलेत आणि परत रान इकडं तयार करत आहोत, म्हणजे दुसरं काहीतरी लावण्यासाठी. तिकडं थोडंसं रान तयार केलेलं आहे. आणि इकडं फुलामध्येही म्हणजे आता फुलं लागत आहेत, आणि थोडीशी ककडीचं वेल वगैरे आहे यामध्ये. मटकीच्या शेंगाचं पण झाडं आहेत 1-2. आणि तिकडच्या साईडचं जे आहे ना, ते आता रान तयार केलेलं आहे, म्हणजे दुसरं काहीतरी लावण्यासाठी. तर इकडं फुलं वगैरे तोडत आहेत. म्हणजे फुलं ना खूप सारी लागत आहेत, म्हणजे यांच्या मेहनतीचं फळ आहे. खूप मेहनत करावी लागते, तेव्हा कुठे या सगळ्या वस्तू इतक्या छान आणि व्यवस्थित असतात. आणि दीपक इकडं आंबे घेऊन आलेले खाण्यासाठी. अगोदर म्हणलं की दीपक, दिनेश, अजय तुम्ही सगळेजण जावा आणि मटकीच्या शेंगा घेऊन या किंवा ककडी घेऊन या भाजी करण्यासाठी, तोपर्यंत आम्ही घरी तयारी करू. कारण कमी वेळा सगळं आवरायचं होतं, पण कुणालाच यायचं नव्हतं शेताकडे. पण जसं मी आणि कल्पना आलो ना, तसं आमच्या मागे सगळेजण आलेले आहेत आणि आंबे घेऊन आहेत सोबत खाण्यासाठी. इकडं आंबे खाणंही चालू आहे आणि शेत भरून इकडं तिकडं फिरणंही चालू आहे सगळ्यांचं. छान वाटत आहे. शेतातलं वातावरण खूप छान आणि थंड आहे, कारण इथं पाणी देत असतात ना भाज्यांना, त्यामुळे खूप छान थंड वाटत होतं. थंड हवा पण होती. अशा गरमीमध्ये ना अशी थंड हवा भेटली ना, खूप छान वाटतं. तर इकडे दीपक ककडी पण घेत आहे, म्हणजे खूप सारी ककडी असे झालेत ना, खूप मोठे मोठे झालेले आहेत. कल्पना म्हणत होती बियासाठी ठेवलेले आहेत ते. आणि जे कवळी कवळी ककडी आहे ना, ती भाजीसाठी पण आम्ही घेतली, आणि इकडं मुलं खायला पण घेतलेले आहेत. तर इकडं आता सगळं घेऊन झालेलं आहे. आता थोड्या वेळात जायला निघू, कारण जास्त वेळ इथं थांबलं ना, म्हणजे आता जायची इच्छा तर नाही, असं वाटत होतं इथंच बसावं. खूप छान वातावरण झालेलं आहे, पण आम्हाला परत पण जायचं आहे आणि अरुणाकडे जायचं आहे. तर सगळं आवरायचं होतं वेळेमध्ये, म्हणून आम्ही ककडी घेऊन आलेलो आहोत घरी. आणि इकडे मी ककडी चिरून दिलेली आहे कल्पनाला, तर तिनं भाजी बनवली, तिकडच्या बर्नरवर ठेवलेली आहे. आणि इकडं संग चपात्या बनवत आहोत. मी लाटून दिलेले कल्पनाने शेकून घेतलं, आणि आता चपात्याही बनवून झालेल्या आहेत. तर कल्पनाला म्हणलं तू जेवायला वाढ सगळ्यांना, म्हणजे सगळेजण पुरुष मंडळी जेवण केले ना, मग नंतर आपण पण जेवण करू आणि मग मी जायला निघते. म्हणजे आल्यानंतर स्वयंपाक केल्यामुळे थोडासा आम्हाला लेट झालेला होता. तर इकडं चपात्या, भाजी, भात, वरण, आमरस बनवलेला आहे आणि मस्त अशी ककडीची भाजी बनलेली आहे. तर हीच आहे याची जेवण थाळी. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण जेवण करायला. तर कल्पना म्हणत होती खाली झाडाखालीच आपण आंथरण टाकून तिथं जेवायला वाढूया सगळ्यांना. तर ठीक आहे म्हटलं. थंड हवा पण येत आहे, म्हणजे सगळ्या झाडांना पाणी दिलेलं आहे ना, त्यामुळे खूप थंड हवा आहे. तर कल्पनाच्या घरी खूप छान वाटत होतं. इकडं सोम्याला बघू शकता, सगळ्यांना नेऊन जेवायला वाढत आहे आणि सगळेजण जेवायला बसलेले आहेत, हातपाय धुवत आहेत सगळेजण, म्हणजे शेताकडून आत्ताच आलेले आहेत. आणि इथं खाली चटई टाकून झाडाखाली सगळ्यांना जेवायला वाढलेलं आहे. खूप छान फ्रेश वातावरण वाटत आहे. असं वाटतं की आता घरी नाही, शेतातच बसलेलो आहोत. कारण बघू शकता समोर आंब्याची झाडं लावलेली आहेत आणि समोर मळा पण आहे. खूप छान वाटत होतं. तर सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि मी आणि कल्पना दोघींनी जेवण केलेलं आहे. आणि इकडं सौम्य आणि दिनेशची मस्ती सुरू आहे. दिनेश म्हणत आहे सौम्याला घेऊन जाऊ आपण, आणि सौम्याला पण यायची इच्छा होती, पण कल्पनाला सोडून राहत नाही, मम्मीला सोडून राहत नाही, ती संध्याकाळी रडत असते. त्यामुळे कल्पना म्हणत होती दिवसभर राहते ताई, पण रात्री राहत नाही आहे ती, कारण आणखीन खूप लहान आहे सौम्या, तिला काही समज नाही आहे. त्यामुळे ती रात्री उठून रडते, म्हणजे मम्मीची आठवण येते तिला. तर इकडं कैऱ्या वगैरे सगळं काढलेलं आहे पाण्यातनं, आणि ते कैऱ्या टाकल्यामुळे पाणी कसं एकदम काळपट झालेलं आहे, कारण ते कैऱ्यामुळे होतच असतं, म्हणजे कट करून टाकलेले होते ना, त्यामुळे एकदम निळा निळा रंग आलेला होता त्या पाण्याला. तेच आम्ही सगळेजण बघत होतो. तर इकडं आता सगळं काढायचं काम चालू आहे. तर म्हणलं आता पटकन निघूया आणि अरुणाच्या घरी जाऊया. आता तसं तर अरुणाचा फोन 2-3 वेळा आलेला आहे की ताई कुठवर आली, कुठं आहे. तर मी म्हणलं कल्पनाच्याच घरी आहे. तर इतका वेळ कल्पनाच्या घरीच आहेस तू, ये लवकर ये लवकर, तिचं सुरू आहे, ती वेट करत बसलेली आहे. तर आता पटकन अरुणाकडे जातो, कारण ती रेडी होऊन बसलेली आहे. तिथं आम्ही जास्त वेळ थांबणार नाही. गेल्यानंतर तिच्या सासूबाईला, नणंदबाईला सगळ्यांना भेटून अरुणाला घेऊन यायचं आहे सोबत आम्हाला.
आणि सौम्याला पण आता इथून सोबत घेऊन जातो, कारण तिला ना अरुणाच्या घरी खूप करमतं सौम्याला, कारण तिथं अरुणाच्या तिघी मुली आहेत, तर त्यांच्यासोबत खूप छान खेळते, एन्जॉय होतो सगळ्यांचा, छान वाटतं तिला. तर आता आम्ही सगळेजण जायला निघालेलो आहोत आणि दीपक पण परवाला जाणार आहे, तर मला त्याचंही सगळं आवरून द्यायचं आहे, पॅक करून देण्यासाठी काहीतरी बनवायचं आहे, जसं की चकली, रवा लाडू, चिवडा वगैरे हे सगळं बनवायचं आहे. तर उद्याचा दिवस तरी त्यामध्ये जाणार आहे आणि बिदरला पण जायचं आहे, त्यामध्येच वेळ काढून. आता तुम्ही अंदाज लागू शकता किती धावपळ माझी होत आहे. म्हणजे बॅग दिनेशची खराब झालेली आहे, तर नवीन बॅग आणण्यासाठी जायचं आहे आणि काही किराणा पण आणणार आहे मी कॅन्टीनमधून, त्या बिदरला पण आम्हाला जायचं आहे. तर आता कुठल्या कुठल्या कामाला कधी कधी वेळ काढू ते सुचत नाही मला. एकतर सगळ्या रेसिपी बनवायचे, दोघंजणी जाणार आहे. तुम्ही म्हणत होता ताई, मला वाटलं की दिनेश जाणार नाही आहे, तर दिनेश पण जाणार आहे. म्हणजे दोघं संघ आले आणि दोघं भाऊ आता संघ जात आहेत. एकदमच घर भरलं आणि एकदमच घर रिकामं होत आहे, त्यामुळे ना मला पण थोडंसं सुनूसुन वाटत आहे आणि दुःख पण होत आहे. म्हणजे मुलाबाळांनाच आपलं घर भरून राहतं. दीपक आल्यापासून कसे दिवस गेले मला अजिबात समजलं नाही. इतकं छान मला वाटत होतं, भरलेलं घर इतकं छान वाटत होतं. पण आता दीपक गेल्यानंतर दिनेश पण जाणार आणि दिनेशच्या मागे सगळेजण जाणार, अजय जाणार आणि वेदिका पण दीपकला भेटायला येत आहे. आता ती पण 2-3 दिवस राहिली तर ठीकच आहे, पण बघूया नाही राहिली तर मग खूपच मला असं वाटणार आहे की घरात कोणीच नाही आहे. तर इकडं ककडी वगैरे सगळी तोडून आणलेली होती बकेटभरून. आता थोड्या ककडीची भाजी बनली, थोडीशी खायला घेतलेली आहे आणि थोडीशी ककडी इकडं कल्पना पॅक करून देत आहे. तर चला आता सगळं आवरलेलं आहे आणि सोम्याला दिनेश डिक्कीमध्ये बसवत होता, म्हणत होता तुला डिक्कीत घालूनच घेऊन जातो गावाकडे. सुरू होतं त्या दोघांची मस्ती मजाक सुरू आहे. म्हणजे दिनेश ना सगळ्यासोबत आज करतो. जसं आम्ही रोहिणीकडे गेलो होतो ना, तिथं पण सानवीला असंच करायचा, तिला उचलून घेऊन डिक्कीत बसवत होता आणि ती जोरजोराने रडायची की मला डिक्कीत बसवू नको, सुरू असायचं. पण सौम्याचं तसं नाही, सौम्या खूप छान आणि समाधान असते. तिला समजतं की मला डिक्कीत बसवणार नाही आहे, तो त्या म्हणजे मजाक करत आहे, ते तिला समजतं पूर्णपणे. तर आता फायनली आम्ही जायला निघालो आणि कल्पनाने इकडं मला ओटी भरलेली आहे माझी. मी नको म्हणत होते तरी पण ती ऐकत नाही आहे, म्हणत आहे ताई जे आहे ते मी करत आहे, तू नको म्हणू नको. तर इकडं साडी पण मला नेसवलेली आहे, हळदी कुंकू लावली, ओटी भरलेली आहे. तर झालेलं सगळं आवरलेलं आहे. फायनली आम्ही जायला निघालेलो आहोत. तर म्हटलं कार खाली रोडला घे, म्हणजे आमचं घर थोडंसं चढावरती आहे, तरी पण आता इथंच थांबवलेली आहे. तर आता आम्ही सगळेजण इकडं बोलणं चालू आहे आमचं. कल्पना ते सांगत आहे की दीपकला सांभाळून राहा, दीपक दूर राहतोस, तुझी आठवण खूप येते, तिचं सुरू आहे. आणि आमची बहिणींची परत इकडं गळाभेट होत आहे. तर खरं बहिणीचं प्रेम हीच असतं ना, एकमेकांना जीव लावणं. तर कल्पना सगळ्यांना खूप खूप जीव लावते, खूप माया लावते. तर आता फायनली आम्ही जायला निघालेलो आहोत आणि सोम्याला म्हणलं की आपण अरुण मावशीच्या घरी जाऊन येऊया. मग परत म्हणजे आता जात वेळेस इथून जातो आणि येत वेळेस पण इथूनच जायचं आहे मला परत, कारण पुढचा जे रस्ता आहे ना तिथं रोडचं काम चालू आहे, त्यामुळे व्यवस्थित नाही आहे, परत इकडंच यायचं आहे. तर सोम्याला पण आम्ही सोबत घेऊन जात आहोत आणि बघू शकता ऊन इतकं भयानक आहे की अजिबात म्हणजे हवा पण नाही आहे आता तरी, असं वातावरण झालेलं आहे. तर असं हे ऊन सावली चालतच असतं, काय करणार, याला काही ऑप्शन नाही आहे. तर फायनली आम्ही जायला निघालेलो आहोत आणि अरुणाच्या घरी येऊन पोहोचलो. आल्यानंतर आम्ही थोडा वेळ सगळ्याशी बोलत बसलो. अरुणाच्या सासूबाईंना साडी वगैरे नेसवली आणि त्यांनी पण मला नेसवली. ही जी साडी मी घातलेली आहे यानेच मला साडी नेसवलेली, तर साडी मी नेसलेली आहे आणि ओटी भरली माझी. आता आम्ही सगळेजण परत जायला निघालो. अरुणानं अगोदरच आवरून बसलेलं होतं, सगळे रेडी होते येण्यासाठी, फक्त आमचाच वेट करत होते हे. तर चला आता सगळेजण जाऊया परत कमलनगरला. मग तिथून अरुणा जाणार आहे आईकडे. तर आज एक दिवस तिला मी ठेवून घेणार आहे, उद्या जाणार आहे ती, कारण आता मला जाता जाताच थोडासा लेट होणार आहे आणि एसट्या आहेत भरपूर जाण्यासाठी सोनाळा, तरी पण एक दिवस माझ्यापाशी राहील ती. तर इकडं कल्पना परत तिच्या घरी आलो आणि याचा हात वेळेस सोम्याला सोडून, आणि तिनं शेंगा वगैरे बांधून ठेवलेल्या होत्या. जसं मी तुम्हाला म्हटलं की शेंगाचं वेल काढून ठेवले होते, तर सगळ्या शेंगा तोडून कवर भरून ठेवले आहेत आम्ही येईपर्यंत. तर शेंगा पण दिलेल्या आहेत. आता चाललेलो होतो आम्ही आणि जोरदार पाऊस सुरू झालेला आहे. म्हणजे अगोदर तर इतकी गरमी होती, वातावरण असं होतं ना की खूप गरमी आणि ऊन कडक होतं, असं वाटतच नव्हतं की आज पाऊस येणार. पण अचानकच वातावरण बिघडलं आणि जोरदार पाऊस यायला सुरू झालं. त्यामध्ये हवा, विजा चमकणं, गरजणं, खूपच भयानक वातावरण झालेलं होतं. तरी पण आम्ही कुठेही थांबलेलो नाही आहे. तर बघू शकता इकडं उदगीरला आल्यानंतर रोडमध्ये इतकं पाणी भरलेलं होतं ना, रोडच दिसत नव्हते, फक्त पाणीच पाणी. असं वाटत होतं की नदीच थांबलेली आहे, त्या नदीतनं आम्ही जात आहोत असं वाटत होतं. खूप भयानक असं पाऊस सुरू झालेलं होतं, खूप भयानक वातावरण झालेलं होतं. तर असं ताईनं आता पाऊस असो, ऊन असो, कसंही वातावरण असो, आम्ही कुठेही थांबलेलो आहोत. आणि कमलनगरला आल्यानंतर बघितलं आम्ही, थोडंसंही पाऊस नव्हतं, एकदम कडक उन्हाचं वातावरण होतं. तर असं फायनली आम्ही घरी येऊन पोहोचलो.
तर आता यासोबत या व्हिडिओ इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.